90% लोकांना हे माहीतच नाही. तुम्ही पण त्यात आहात का? स्वामी तुम्हाला काही सांगत आहेत, पण तुम्ही ऐकता का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलू शकतं. नमस्कार भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी 90% लोकांना माहीतच नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. खूप लोक भक्ती करतात, पूजा करतात, मंदिरात जातात, व्रत करतात, पण तरी पण त्यांना शांती मिळत नाही, त्यांना सुख मिळत नाही. त्यांचे प्रॉब्लेम सुटत नाहीत का? हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला का? मी इतकी भक्ती करतो तरी पण मला परिणाम का मिळत नाही? आज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार. सत्य जे लोकांना माहीत नाही भक्तांनो, स्वामी समर्थ कधी सुद्धा आपल्या भक्तांना सोडत नाही. पण एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. स्वामी फक्त भक्ती बघत नाहीत, ते तुमचं मन बघतात. हो, तुम्ही काय करता, किती वेळा नाम घेतात, किती वेळा मंदिरात जाता, यापेक्षाही महत्त्वाचं आहे तुमचं मन कसं आहे. भक्ती की सवय. आजकाल खूप लोक भक्ती करतात, पण ती भक्ती नसते, ती फक्त एक सवय असते. सकाळी उठून पूजा केली, 2 मिनिटं नाम घेतलं, आणि नंतर पुन्हा तसंच जगणं. राग, द्वेष, तणाव, नकारात्मक विचार. मग कसं मिळेल शांती? स्वामी म्हणतात, फक्त नाम घेऊन चालणार नाही, मन पण शुद्ध करा. एक खरी गोष्ट समजा, एक मुलगा आहे, तो रोज त्याच्या आईला म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण त्याच वेळी तो तिला इग्नोर करतो, तिचा मान ठेवत नाही. तर ती आई खुश होईल का? नाही ना. तसंच आहे आपल्या भक्तीचं. आपण म्हणतो, स्वामी मला आवडतात, पण आपण त्यांच्या मार्गावर चालत नाही. हाच कारण आहे की 90% लोकांना परिणाम मिळत नाही. स्वामी काय पाहतात? स्वामी तुमचा पैसा पाहत नाहीत, तुमचा स्टेटस पाहत नाहीत, ते फक्त तुमचं हृदय पाहतात. तुम्ही खरे आहात का? तुमचं प्रेम खरं आहे का? तुम्ही दुसऱ्यांना मदत करता का? हे सगळं स्वामी पाहतात. जर तुमचं मन शुद्ध असेल तर स्वामी तुम्हाला कधी सोडणार नाहीत. एक मोठी चूक जी लोक करतात, आजकाल लोक भक्ती करतात, पण त्यांना एक अपेक्षा असते, मी पूजा करतो तर मला हे मिळालं पाहिजे. हे बिझनेस नाहीये. भक्ती ही डील नाहीये. भक्ती म्हणजे विश्वास, भक्ती म्हणजे प्रेम. जर तुम्ही कंडिशन लावली तर ती भक्ती राहिली नाही. जीवन का बदलत नाही? तुम्ही कधी विचार केला का की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम का येतात? कारण स्वामी तुम्हाला टेस्ट करतात. हो, हे सत्य आहे. स्वामी तुम्हाला स्ट्रॉंग बनवायला पाहतात, तुमचा विश्वास चेक करतात. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही हरलात, पण जर तुम्ही टिकून राहिलात तर स्वामी तुम्हाला जिंकवतील. एक पॉवरफुल सिक्रेट भक्तांनो, आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. जेव्हा तुम्ही सगळं सोडून स्वामीवर सोपवता तेव्हा मिरेकल सुरू होतात. हो, जेव्हा तुम्ही कंट्रोल सोडता तेव्हा स्वामी कंट्रोल घेतात, आणि मग सगळं बदलतं. जेव्हा तुम्ही एकटे वाटता, कधी कधी तुम्हाला वाटतं ना की तुम्ही एकटे आहात, कोणी नाही तुमच्यासोबत. पण हे चूक आहे. स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत. ते फक्त वाट पाहतात की तुम्ही त्यांना बोलवा. सिंपल उपाय फॉलो करा. जर तुम्हाला स्वामींची कृपा पाहिजे असेल तर फक्त हे करा, दररोज 5 मिनिटं स्वामी समर्थ नाम घ्या. कोणीही दुःखी असेल तर त्याला मदत करा. नेगेटिव्ह बोलणं बंद करा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. हे सिंपल आहे पण पॉवरफुल आहे. खरा बदल कसा येतो? बदल एकदम होत नाही, पण हळूहळू तुमचा विचार बदलेल, तुमचं मन शांत होईल, तुमचं आयुष्य सुधारायला लागेल. हाच स्वामींची कृपा आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी कधी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही सोडू नका. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सुरू होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.